विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्वण्य चेतसः। तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो योगः सनिश्चयेन योक्तव्यः योगः अनिर्विण्ण चेतसः। तम दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम विद्यात् सः योगः निश्चयेन अनिर्विण्ण चेतसा योक्तव्यः। भगवान परमात्म्याने अर्जुनाला आत्तापर्यंत ध्यान योगाचं स्वरूप, त्याची साधनं आणि त्या ध्यान योगाची फलश्रुती सांगितली आणि ते सांगत असतानाच एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की आपली जी अष्टांग योगाची साधना किंवा तसं पाहिलं तर याच्यामध्ये कोणतीही साधना, कुंडलिनी योग, हाटयोग किंवा निष्काम कर्म उपासना योग, कोणताही योग जो आहे त्या योगाचं शेवटचं फलश्रुती म्हणून भगवान परमात्म्याने जागोजागी महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जी स्थिती प्राप्त झाली की तिच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे असं आपल्याला काही वाटू नये। विषयांच्या ठिकाणी आपले विषय संबंधाने संकल्प होऊ नये किंवा इंद्रियांची धाव विषयाकडं राहता कामा नये। तर त्या ठिकाणी इंद्रियांचं नियमन, मनाचं नियमन आणि नियमित केलेलं मन जेव्हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतं त्याच वेळेला ह्या योगाची फलश्रुती होते। ते मन जे आहे ते मन एका जागेवर नाम आपल्या आत्मस्वरूपाचं अनुसंधान करीत असताना प्रयत्न वाचून जर स्थिर व्हायला लागेल किंवा तदाकार आत्माकार होऊ लागेल किंवा ब्रह्मात्मैक्य स्वरूपाला ते प्राप्त होईल तरच तो पुरुष आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थित होतो। किंबहुना तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम, याच्यामध्ये केवळ द्रष्टु स्वरूपामध्ये स्थिती नाही, द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती म्हणजे साक्षीरूपाने द्रष्टुरूपाने असणारं जे आत्मतत्व आहे त्याचं स्वरूप ब्रह्म आहे। आणि त्या ठिकाणी जेव्हा स्थिती होईल त्यावेळेला कोणत्याही तुम्ही केलेलं साधन हे त्याच वेळेला फलीभूत होईल। आणि यासाठी सांगितलं की असं ज्याने अभ्यास केला तर त्याचं या ठिकाणी फलबलकल्प्य, आपल्याला फल प्राप्त झालं कशावरून तर त्याच्या अंतकरणाची स्थिती अशी असली पाहिजे की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। काल आपण पाहिलं की या ठिकाणी भगवान सांगतात की जो लाभ झाला असता म्हणजे जो आत्मलाभ झाला असताना, म्हणजे ज्या ठिकाणी आत्मा हा ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्म आत्मरूप आहे असं ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे त्या यथार्थ ज्ञान होणं हेच इथं प्राप्ती आहे। या ठिकाणी प्राप्ताचीच प्राप्ती आहे, त्याला इथं यम लब्ध्वा असं म्हटलेलं आहे। आणि जर आपलं नित्य सिद्ध असणारं स्वयंप्रकाश स्वरूप आपल्याला जर अनुभूतीला येईल तर त्यालाच म्हणायचं यम लब्ध्वा। आणि त्याचं फल काय तर मन्यते नाधिकम ततः, ततः अधिकम न मन्यते, की आत्मलाभापेक्षा काय मागं गेली की आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोगविषेखे हरिखे जना। त्याला दुसरा विषयांच्या ठिकाणी आनंद आहे असा कधीच भ्रम होत नाही आणि त्याची इंद्रियांची धाव विषयांच्या दिशेने कधीच होत नाही। बुद्धीनं नियमित केलेलं मन, त्या मनाचं ते संकल्प विकल्प विवर्जित झालेल्या मनाचं त्या ठिकाणी इंद्रिय अनुसरण करतात आणि मन
त्या निश्चयात्मक बुद्धीचं अनुसरण करते आणि बुद्धी आपल्या अधिष्ठान असणाऱ्या आत्मस्वरूपाचं अनुष्ठान करून हळूहळू ती बुद्धी आत्मस्वरूपाला जाणून आत्मरूपच होते किंवा आत्मस्वरूपाशी समरस होते. अशा प्रकारचं सांगत असताना म्हणतात याचं महत्त्वाचं लक्षण आहे की ह्याच्यापेक्षा कृतकृत्यता प्राप्त होते, संतुष्टता, आत्मरती, आत्मसंतुष्टता, यस्त्वात्मरतिरेव स्याद, आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते. भगवान सांगतात की ते रती कोणाच्या ठिकाणी? आत्माच्या ठिकाणी. क्रीडा कुठं करतो? आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी करतो. संतुष्टतेचं माध्यमही काय आहे? आत्माच आहे. आणि त्याच्या ठिकाणी संतुष्टता, आत्मरती, आत्मक्रीडा ह्या सर्व लक्षणाने तो संपन्न झाला तर त्या पुरुषाला न तस्य कार्यं विद्यते, त्याला कोणतंही कर्तव्य राहत नाही. थोडक्यात त्याला कर्तव्याभावरूप मोक्ष, आणि तो कुठं? ह्या मनुष्य शरीरात असताना म्हणजे जिवंत असतानाच त्याला ही स्थिती प्राप्त होते. त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात. आणि पुन्हा सांगतात यस्मिन स्थितः, ज्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणवृत्ती स्थित म्हणजे कायमची प्रतिष्ठित झाली, स्थिर राहू लागली, यस्मिन स्थितो, तर अशा वेळेला त्याच्या जीवनात प्रारब्ध प्राप्त होणारी जी सुखदुःख आहेत त्याचा परिणाम त्याच्या अंतःकरणावर होत नाही. त्याचा अंतःकरण त्या निंदा मोटकी ऐके, कपाळ धरोनी ठाके, थेंबेनी विरे वारेनी शोके, चिखलू जैसा असं होत नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी यस्मिन स्थितः, ज्या आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये राहिला असताना, गुरुणापी दुःखेनं, गुरुणा म्हणजे अत्यंत मोठ्यातली मोठी महान दुःख त्याच्याजवळ आली तरी न विचारले ते, त्याची अंतःकरण वृत्ती आपल्या स्वरूपापासून विचलित होत नाही. कालच आपण पाहिलं की शस्त्रेवरी तोडिलिया देह आगी माझी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया, चेवोच नाही मेरू पासोनी थोरे, देह दुःखाचेनी डोंगरे, दाटी जो परी भारे, चित्त न दाटे. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. त्याचं वर्णन कराल. तुम्ही म्हणाल 5व्या अध्यायात होऊन गेलं, ह्याचंच वर्णन 2ऱ्या अध्यायात होऊन गेलं ब्राह्मी स्थितीच्या रूपाने. पुन्हा याचं तर त्याचं कारण आपण दररोज पाहतो. म्हणून तो वेळोवेळा, म्हणून तो दैवागळा वाणीत असो वेळोवेळा, जे साम्यशे जे डोळा लागला तया. म्हणून भगवंताला वाटतं की त्याचंच अखंड वर्णन करावं, तेच भगवंताला आवडतं. म्हणून एकच तुका म्हणे एका गव्हाचे प्रकार, सांजा दिवशी क्षीर घुघरिया, या न्यायाने एकच परमात्मतत्व आपल्या बुद्धीवर आरूढ होण्यासाठी आणि परमात्मतत्वाला प्राप्त झालेला जो पुरुष आहे त्या पुरुषाचं वर्णन करण्यासाठी वेगवेगळे काहीतरी उपाधी घेऊन त्या अध्यायांची नावं केली. पण देव बोलिले एक दुजे नाही. 700 श्लोक, अध्याय 18चे लेख, देव बोलिले एक दुजे नाही, केवळ अद्वैत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि असा जो पुरुष आहे त्याचं महत्त्वाचं लक्षण आहे यस्मिन स्थितो न दुःखेनं. आणि दुःख म्हणजे सटरफटर दुःख नाही, तर गुरुणापी दुःखेनं. मेरू पर्वतापेक्षा डोंगरासारखी महान दुःख आले तरी त्याचा एक रोमसुद्धा वाकडा होत नाही. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. आता हे सर्व कशाने होतं? योग साधनेने होतं. पण ही योग या शब्दाचा गीतेमध्ये गीतेमधला हा स्वतंत्र पारिभाषिक शब्द आहे. तेव्हा योग शब्दाने काय घ्यायचं? योग शब्दाने तर इथं योग म्हणजे परमात्मा प्राप्तीचं साधन आहे असं म्हणतात. पण गीतेमध्येच आपण पाहिलं तर योगाच्या 2-3 परिभाषा केलेल्या दिसतात. काही ठिकाणी सांगितलं की योगा हा कर्मसु कौशलम, म्हणजे कर्मामधलं जे चातुर्य आहे त्यालाच योग असं म्हणतात, असं ती व्याख्या केली. मला वाटतं 3ऱ्या अध्यायामध्ये. पुढं जाऊन सांगतात तम विद्यात दुःख संयोगम. आता हा जो श्लोक आहे, तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. या ठिकाणी त्याला योग म्हणतात की ज्या ठिकाणी दुःखाच्या संयोगाचा वियोग, दुःख संयोगाचा वियोग याला योग असं म्हणतात. ही एक व्याख्या आहे. अजून एक 3री व्याख्या आहे समत्वम योग उच्यते. सगळ्या ठिकाणी साम्य बुद्धीला योग असं म्हणतात. तेव्हा कुठं जरी आपल्याला या योग शब्द आला तरी अजून एक 4थं
संस्कृत टीकाकारांनी सारखं सांगितलेलं काय आहे, योग म्हणजे काय, परमात्मा युजिर योगे समाधऊ, चित्ताची एकाग्रता करणं यालाही योग म्हणतात. आणि दुसरी गोष्ट, परमात्मा प्राप्तीचं कोणतंही केलेलं साधन त्यालाही योग असं म्हणतात. अशा रीतीनं ह्या योग शब्दाची व्याप्ती हे कशावरून तुम्ही म्हणाल किंवा ही असं परमात्मा प्राप्तीचं साधन, तर अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाच्या जीवनामध्ये झालेला जो काही विषाद किंवा दुःख आहे, शोक आहे, त्याचा नाशाच्या द्वारा नाश करण्याचं साधन जे असेल त्याला अर्जुन विषाद योग नाव त्या ठिकाणी झालं. कर्मयोग म्हणजे कर्म हा परमात्मा प्राप्तीचं कसं साधन होतं, भक्ती योग भक्ती कसं साधन होतं, किंवा कर्म संन्यास तो कसा साधन होतो, श्रद्धात्रय हे कशी साधन होतात, अशा रीतीनं प्रत्येकाचा विचार हा परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. म्हणून या ठिकाणी परमात्मा प्राप्तीच्या साधनाला देखील योग असं म्हणतात. आणि ज्याला चित्ताची समाहिततेला किंवा एकाग्रतेला योग म्हणतात, त्याचा अर्थ असं एवढाच की ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे ज्याने त्याने आपल्या वाट्याला आलेलं स्वे कर्मण्य अभिरतः संसिद्धीम लभते नराः स्वकर्मनिरतः सिद्धीम यथा विंदती तच्छृणु. म्हणजे आपण जे कार्य करत आहोत किंवा जी साधना करत आहोत त्या साधनाच्या ठिकाणी श्रद्धापूर्वक एकाग्रता करणं हे सुद्धा योगाचं आपलं परमात्मा प्राप्तीचं साधन आहे. अशा प्रकाराने या श्लोकामध्ये आता एक योगाची व्याख्या, परमात्मा स्वतः आपल्या परिभाषा म्हणजे काय काय अनियमे नियमकारिणी परिभाषा, एखादी गोष्ट निश्चित होत नसेल तर त्याचा निश्चित करून देणं, की आम्ही जेव्हा योग शब्द उच्चारू तेव्हा त्या योग शब्दाचा पारिभाषिक अर्थ असा आहे की तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यः योगाः अनिर्विण्ण चेतसा. याविषयी भगवान सांगतात की हे अर्जुना, तम दुःख संयोग वियोगम, तम म्हणजे त्या सुख काय आपलं तम दुःख संयोग, दुःखाचा त्या ठिकाणी झालेला संयोग म्हणजे दुःखाचा झालेला संबंध, आणि त्या संबंधाचा वियोग करणं म्हणजे दुःखाच्या संबंधाचा विच्छेद करणं, याला तम योग संज्ञितम, त्याला योग अशा प्रकारची संज्ञा दिलेली आहे. इति विद्यात असं तुम्ही जाणावं. योग म्हणजे योग योग शब्द आला की माणसाच्या डोळ्यासमोर लगेच अष्टांग योग, हाट योग, कुंडलिनी योग, कर्मयोग अनेक शब्द येतात. पण योग शब्दाने असं घ्यावं की कोणतंही साधन कोणतं हे नाही सांगितलं, फक्त योगाचं साधनावर आपण आरूढ आहोत किंवा काहीतरी योगाचं साधन करत आहोत. गीतेमध्ये सगळ्या अध्यायांना नाव देताना काय केलेले, योग कोणता ना कोणता तरी योग असं म्हटलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी आपल्याला असा विचार यावा की परमात्मा प्राप्तीचं साधन, पण त्या साधनाचं स्वरूप काय आहे, आपण योगाचं साधन करतो म्हणजे काय, योग म्हणजे काय, तर दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला काय म्हणतात, योग असं म्हणतात. आणि पुढं सांगतात असं जाणावं. आणि सहा निश्चयेन योक्तव्यः, तर ते म्हणतात की सहा म्हणजे असा जो योग आहे तो निश्चयेनं म्हणजे निश्चयपूर्वक, योक्तव्यः म्हणजे त्याचं अनुष्ठान करावं तो योग. आणि तो कसा करावा, अनिर्विण्ण चेतसा, ज्या चित्तामध्ये निर्विण्णता म्हणजे खेद किंवा खिन्नता नाही, म्हणजे खेदरहित होऊन खिन्न न होता, या ठिकाणी खिन्न न होता त्याला काय म्हणतात की निर्विण्ण चेतसा. काही लोकांनी निर्विण्ण शब्दाचा अर्थ निर्वेदाला प्राप्त झाला म्हणजे सुखाला प्राप्त झाला असा एक अर्थ आहे, आणि निर्वेदाला प्राप्त झाला म्हणजे वैराग्याला प्राप्त झाला म्हणून असा एक अर्थ आहे. इथं या प्रवाहात अर्थ असा आहे की प्रत्येकाला भगवान सांगतात तुम्ही ज्या योगाचं अनुष्ठान करता, परमात्मा प्राप्तीचा उपाय करता, त्या उपायामध्ये तुम्ही तो उपाय करत असताना कधी खेदखिन्न होऊ नये. म्हणून अनिर्विण्ण चेतसा म्हणजे कोणत्याही प्रकारे खेदखिन्न न होता तुम्ही योगाचा अभ्यास करावा असं सांगतात. आता भगवान माऊली या श्लोकासंबंधाने सांगतात की
जया सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे. आता पाठीमागं सांगितलं की ऐसे आपण पारी गोनी ठाये मग देहाची वासू न पाहे आणि कची सुख होऊनी जाये म्हणून विसरे. ऐसे आपण पारी गोनी ठाये म्हणजे असं आपणपा म्हणजे आपलं जे आत्मस्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, त्या स्वरूप स्थितीमध्ये रिगोनी तिच्यामध्ये प्रवेश करतो आणि मग देहाची वासना पाहे म्हणजे ज्याची अंतकरण वृत्ती त्या ठिकाणी आपणपा आपल्या सहज असणाऱ्या आत्मस्वरूपामध्ये रिगोनी ठाय म्हणजे स्थिर रूपाने त्याच्यात प्रविष्ट झाली. आणि प्रविष्ट होऊन काय होते, एकदा त्या स्वस्वरूपामध्ये ती स्थिर झालेली वृत्ती हळूहळू काय होते, स्वरूपाशी समरस होते, वेगळ्या प्रकाराने राहत नाही. म्हणजे योगाचं योगस्तु चित्तवृत्ती निरोधा असं केलेलं अनुष्ठान किंवा या ठिकाणी सांगितलेलं अष्टांग योगाचं केलेलं अधिष्ठान किंवा वेदांत विचाराने वृत्तीचा अधिष्ठानात केलेला बाध किंवा भक्तीनं त्या अंतकरणाची आपल्या इष्टाकार केलेली वृत्ती त्या इष्टदेवतेमध्ये लीन करणं, कोणत्याही प्रकारचा जो अभ्यास आहे तो योगाचाच अभ्यास आहे. तेव्हा या ठिकाणी आपण पेरिगोनी ठाये आपल्या स्वरूपात ती प्रविष्ट झाली असताना मग देहाची वासू न पाहे. या ठिकाणी साधनं अगोदरची कोणतीही केलेली असतील तर त्या कर्मयोगात सगळी साधनांच्या मध्ये उद्देश कशाचा आहे, मोक्षप्राप्तीचा आहे. जीवनमुक्त आपली जीवनमुक्ती जी आईशी मुक्ती असे सहज, ती जी सहज अवस्था आहे त्या सहज अवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठीच हा सर्व अभ्यास आहे. आणि तो सर्व अभ्यास करत असताना ब्रह्मविद ब्रह्मैव भवती म्हणून त्यांनी सांगितलं अनिकची सुख होऊनी ठाये. पहिल्यांदा काय वृत्ती ब्रह्मस्वरूपाच्या आकाराची करता करता जेव्हा ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ ब्रह्मस्वरूपाची अनुभूती होते त्यावेळेला त्याच्या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान नसून ज्ञानच ब्रह्म आहे आणि तेच माझा आत्मा आहे, मीच ज्ञानरूप आत्मा आहे असं होणं यालाच म्हणायचं की आपणच अनिकची सुख होऊनी जाय. आणि जो ह्या सुखरूपतेला प्राप्त झाला तिच्याशी काय लवन मेळ नव्हे सारिता निराळे आणि लवन मेळविता जळे अशी ज्याची अवस्था झालेली आहे. आणि म्हणून तो काय करतो, म्हणून विसरे, म्हणून तो विसरतो. काय विसरतो तर इंद्रिय विषयांचा संगती करावी हेच विसरून जातात. आणि अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा विषयाचा संबंध व्हावा किंवा झाला नाही तर अंतःकरणामध्ये काही प्रतिकूल वेदनीय दुःख होईल आणि अनुकूल विषयांचा संबंध झाला तर अनुकूल वेदनीय सुख होईल असं नाही. त्या ठिकाणी इंद्रिय विसरली विषय संगू, त्या ठिकाणी इंद्रिय ह्या विषयांचं संग किंवा आसक्ती हीच विसरलेली आहे. इथं वास्तविक विषयाच्या आसक्ती हा मनाचा धर्म आहे. पण इंद्रिय का विसरली तर याचा अर्थ मन इतका आत्माभिमुख झालेलं आहे का ते जरी, कारण आपल्याला नैयायिकांच्या प्रमाणे घेतलं तरी आत्मा मनसा संयोजते मना हा इंद्रियेनं इंद्रियमच्या अर्थेनं तज्ज्ञानम असं सांगितलेलं आहे. किंवा आपल्या वेदांताच्या दृष्टीने विषयापर्यंत अंतःकरण वृत्ती ही इंद्रियांच्या माध्यमातून जात असते. पण तीच अंतःकरण वृत्ती अंतर्मुख झालेली आत्माभिमुख झालेली वृत्ती ती आत्मानुसंधानात रममान झाल्यामुळं त्या ठिकाणी ती अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा बाहेरच जात नाही. त्यामुळं विषयांचा आणि इंद्रियांचा संबंधच होत नाही. त्यामुळं मन जे आहे ते विषयांचं देखील स्मरण करण्याचं विसरतं. आता तुम्ही म्हणा इंद्रिय विसरली म्हणजे काय, आपण नेहमी पाहतो की रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण की त्या ठिकाणी इंद्रियांची सवय मोडलेली होती. त्यांनी त्या हातातच रुपयानं एका हातात घ्यायचा तो मातीत टाकायचा, आपलं गंगेत टाकायचा आणि हे तर काय पृथ्वीचाच विकार आहे, ही माती आहे असं म्हणून टाकायचे आणि एकदा खरोखरची माती घ्यायचे आणि ती गंगेमध्ये टाकायचे. म्हणजे तुका म्हणे काय आम्हा समानाची गती, सोने आणि
माती आम्हा समानाची गती हा केलेला त्यांचा काय होता अभ्यास. त्यामुळे इंद्रियांना एवढी सवय झाली की त्यांच्या हातावर झोपे ठेवलेलं नाणं सुद्धा त्यांचा हात उपडा झाला, ते हातावर सहन करू शकलं नाही. दुसऱ्यांदा प्रयोग केला तर ते किंचाळून उठले विंचू चावल्यासारखा. याचा अर्थ काय, ती इंद्रिये जी आहेत ती इंद्रियांनाच त्या विषयाचा त्याग करण्याची सवय लागलेली आहेत. अशा म्हणजे अंतःकरण वृत्ती जरी अज्ञानात लीन झाली किंवा अंतःकरण वृत्ती समाधीमध्ये लीन झाली तरीसुद्धा त्यावेळेला दुसऱ्याने केलेला विषयांचा संबंध त्यांच्या इंद्रियाशी तो देखील त्यांना त्या विषयाचं ज्ञान देखील होत नाही आणि अशा स्थितीला प्राप्त झाले म्हणून विसरे. म्हणून ते काय करतात, विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, अशी त्यांची स्थिती आहे. आणि याविषयी सांगतात सर्वेंद्रियांच्या अंगणी, ही ओळी महत्त्वाची. सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी साचची करचरणी होती डोळे, असं माऊली पुढं 14व्या अध्यायात वर्णन करणार आहेत की त्याच्या तळ हाताला पायाला देखील काय होतात, डोळे फुटतात. म्हणजे इतके त्या इंद्रियांचा आणि इंद्रियांना त्या विषयाचा परित्याग करण्याची दृढ अशी सवय झालेली असते. हे कालच आपण पाहिलं की हे जे चरित्र आहे किंवा हे जे वर्णन आहे हे एक सामान्य मनुष्याचं नाही, सामान्य साधकाचं नाही, तर तो एकतर तीव्रतर मुमुक्षुत्व त्याच्या ठिकाणी आहे किंवा तो पूर्णपणे जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी तो पुरुष मनोनाश वासनाक्षयाने संपन्न असं तत्त्वज्ञान त्याच्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळं त्या ज्या सप्तयोग भूमिका आहेत त्या भूमिकेचा अभ्यासाच्या द्वारा ज्याला आपण म्हणतो तो अलब्ध भूमिकत्व नाही, तो पुरुष जो आहे त्याला पूर्णपणे आपल्या स्वरूप स्थितीमध्ये तो रंगलेला आहे. थोडक्यात तो मनोनाश वासनाक्षय आणि तत्त्वज्ञानाने संपन्न आहे. आणि असा पुरुष जो आहे तो पुरुष म्हणजे इथं सांगितलेला केवळ सत्वापत्तीमधला तो ब्रह्मवेत्ता नाही, तर हा पुरुष ब्रह्मविद वरिष्ठ अशा स्वरूपाचा पुरुष आहे. आणि जीही विषयापासून हिरतले चित्ता आपुले आपण जिंतिले ते जेथ निश्चित जेथ सुतले चेतीची ना, अशा प्रकारच्या तो पुन्हा तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पौडईन, ब्रह्मसुखाच्या शय्येवर तो पौडलेला आहे, अर्थात ब्रह्मरूपच झालेला आहे असा पुरुष. आता सांगतात की तो ह्या रीतीनं विसरतो. जया सुखाची या गोडी मन आरतीची सेच सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे. आणि एवढा मोठा महालाभ त्याला प्राप्त झालेला आहे. तर अशा पुरुषाला आता सांगितले का होई आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. आत्मलाभ हा इतकं दुसरा कोणता लाभच नाही, तर त्याला भोग किती प्राप्त झाले, भोग विषेखे निरनिराळे भोग ऐहिक किंवा पारलौकिक स्वतः होऊन त्याच्या समोर आले तरी तो हरिखे जेना, त्याला विषयांच्या संगतीत कधीही आनंद वाटत नाही. असा पुरुष असल्यामुळं का वाटत नाही, तर त्या विषय सुख जे आहे ते ज्याप्रमाणे परतंत्र आहे, अनित्य आहे, मिथ्या आहे, अनेक दोषांनी दूषित आहे, याचा त्याने आयुष्यभर अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यासाचं उद्दिष्ट आहे आत्मसुखाची प्राप्ती, आणि ते त्याला आत्मसुखही प्राप्त झालेलं आहे. म्हणून जया सुखाची या गोडी, ज्या सुखाची त्याला गोडी लागलेली मनाला थोडीशी, आपण नेहमी हे खरं काय आहे, हे भारतीय मनोविज्ञान आहे किंवा हे वेदाने अपौरुषेय वेदाने या ठिकाणी ह्या मनोविज्ञान जे आहे त्या मनोविज्ञानाचं स्वरूप वैदिक मनोविज्ञानाचं स्वरूप डोळ्यापुढं ठेवून ह्या अनेक प्रकारच्या सगळ्या साधना अधिकारानुरूप कथन केलेले आहेत. त्याच्यामध्ये हा जो महापुरुष आहे त्याला जया सुखाची या गोडी, त्याला ज्या सुखाची गोडी लागलेली आहे ते अल्प परिच्छिन्न अशा विषय सुखापेक्षा अनल्प अशा अपरिच्छिन्न देशकाळ वस्तू भेद मावळला, अशा प्रकारे देशकाल वस्तूने अपरिच्छिन्न असणारं, ज्याच्यामध्ये कधीही जे निर्विकार असणारं, अविनाशी असणारं, अनादी असणारं, अनंत असणारं, स्वस्वरूप असणारं जे सुख आहे, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश,
त्या सुखाची त्याला गोडी लागलेली आहे. या मनाचे एक निके आणि देखील या गोडीच्या ठाया सोके, म्हणून या अनुभव सुखाची कौतिके दावीत जायजे. त्याला जसं जसं ह्या आत्मसुखाची गोडी चाखायला मिळते तसं तसं त्याचं अंतःकरणवृत्ती पुन्हा पुन्हा ह्या आत्मसुखाच्या रसास्वादन करण्यासाठी ती वृत्ती उत्तरोत्तर अधिक लालायित होते. आणि जितकी उत्तरोत्तर लालायित होते तितकी आनंदाची अभिव्यक्ती होते. आणि तो आनंद विषयानंद नसून तो आनंद ब्रह्मानंद, आत्मानंद तो भोगत असतो. म्हणून तो त्याची वृत्ती पुन्हा पुन्हा जया सुखाची या गोडी मन आरतीची शेच सोडी. मनाच्या ठिकाणी त्या विषयाची आरती म्हणजे उत्कट अभिलाषा आहे. विषय म्हणून कुठं बाहेर आहेत आणि इंद्रिय आणि विषयांच्या संबंधातून सुख निर्माण होईल ही त्याची धारणाच संपून जाते. शेच सोडी हे त्याला आठवणसुद्धा राहत नाही. आहे की नाही? हा तसं जर पाहिला तर हा वेदांत आहे का क्रियायोग आहे? खरं सांगा महाराज, आता चाललेलं चिंतन हे क्रियायोगात येतं का वेदांताचं चिंतन येतं का? हे जे इथं काय करायचं आहे का फक्त जाणायचं आहे? काय बरं जाणायचं? हे सगळं करायचं सांगितलं इथं. हे जे चाललेलं आहे योगो अनिर्विन्न चेतसा योक्तव्य हा असं सांगितलं आहे. याचा अर्थ इथं म्हणजे ते आमचे शास्त्री महाराज म्हणायचे ते लघुसिद्धांत शिकवायचे आणि ते म्हणायचे उद्या सगळं व्यवस्थित लिहून आणा याच्यामध्ये. आम्ही पाठ सुटला का तिकडून घाईघाई यायचं त्यांच्या पाठापर्यंत, भास्कर महाराजाच्या वहीतून लिहून काढायचं त्या आणि ते त्या शास्त्री महाराजांना दाखवायचं. आणि त्यांनी जर मध्ये काय विचारलं तर एकही शब्द सांगता यायचा नाही, कारण काही कळलेलंच नसायचं आणि लक्ष घातलेलं नसायचं त्याच्यामध्ये. भास्कर महाराज मात्र जीव लावून करायचे ते आणि व्यवस्थित महाराजांना त्या आनंद वाटायचा ते व्यवस्थित करून द्यायचे. मग ते आणि मग मी मात्र लिहून सगळं जसं त्याचं तशीच वहीत लिहायचं, त्याचं पाहायचं लिहून घ्यायचं. त्यामुळे काही लागत नव्हतं श्रम, 10 मिनटात लिहिलं म्हणजे झालं तिथून आल्यावर. तर ते मला एक दिवस म्हणले हे नारायण असं नसतं, हा काय वेदांत नाही म्हणे, इथं करावं लागतं, सगळं व्यवस्थित समजून घ्यावं लागतं म्हणे. हे वेदांताचं ऐकायचं आणि सोडून द्यायचं म्हणे, त्याचं काही नसतं म्हणे, इथं हे समजून घ्यावं लागतं म्हणे. तसं इथं जे आहे ना हे केवळ या ठिकाणी इथं याचं नाव काय आहे? ध्यान योग, अभ्यास योग, आत्मसंयम योग. हे साध्य झाल्याशिवाय तुम्हाला ज्ञान तरी होईल काय? आणि झालेल्या ज्ञानाचा जो योग आहे त्याचा क्षेम तरी होईल काय? सप्तभूमिकेमध्ये केवळ सत्वापत्तीपर्यंतच्या ज्ञानाने जाता येईल का? पुन्हा अभ्यासच करावा लागेल. हा मुक्ताला नियम नाही, पण त्याला जर वाटलं आनंदाची अभिव्यक्ती व्हावी, उत्तरोत्तर व्हावी, तर त्याला काय करावं लागेल? म्हणून काही लोकांनी याला क्रियायोगच नाव दिलेलं आहे. बरोबर आहे ना? म्हणून याला काय नाव दिलं? इथं करायचं आहे हे सगळं अभ्यासलेनी योग आहे. याचा जर अभ्यास केला पुन्हा पुन्हा तरी ह्या गोष्टी प्राप्त होतील. म्हणून म्हटलं आता जरी आपण म्हणतो याच्यात वेदांत चालला हा मला समजलं की आपण समजून म्हटलं नाहीत, हे माझ्या लक्षात आलं. इथं जे चाललेलं आहे ना ते तुम्हाला माहीत आहे सगळं, पण तुम्ही हे जे उत्तर आहे हे समजून दिलं नाही असं लक्षात आलं. बरोबर आहे ना? कोणती? हां म्हणा की तुम्ही असंशक्तीमधली आहे असं तुम्ही काय म्हणायला हरकत नाही. मन तिकडं आसक्तच होत नाही, चिकटतच नाही असं म्हटलं आहे की नाही? ह्या म्हणजे थोडक्यात काय असंशक्ती असली तरी अभ्यासच आहे, पदार्थाभावीनी अभ्यासच आहे. बरोबर आहे की नाही? तुर्यगा ही स्थिती अभ्यासाची राहत नाही, ती स्वाभाविक उत्तमा सहज अवस्था होऊन जाते. परंतु म्हटलं तर उन्मनी किंवा तुर्य अवस्था ही सुद्धा अभ्यासानेच प्राप्त झालेली. ही जी वास्तविक ही अवस्था नाही, ही स्वरूप स्थिती आहे. पण तिला अवस्था ह्या अवस्थांच्या सापेक्ष म्हटलं का त्या अवस्थांना नावं कशाला झाले? अभ्यासाचे झालेला उत्कर्ष, त्याचमुळे ही झालेली परिस्थिती आहे ना. म्हणून या ठिकाणी सांगतात जया सुखाची या गोडी काय मन आरतीची. मन आरती म्हणजे विषय अभिलाषा, उत्कट अभिलाषा. त्या उत्कट अभिलाषा जाऊ द्या, सेची सोडी, त्या विषयांची आठवणच त्याला येत नाही. इंद्रिय विसरली काय विषय संगू. त्या ठिकाणी इंद्रिय यांना काय होतं? सहजच विषयांचा विसर पडतो. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. किंवा दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ना की जो 5व्या अध्यायामध्ये
तैशी आत्मप्रभान इत्यादी नित्य नवी तेची करुणी ठाण देवी आणि इंद्रियाशी चोरुणी जेवी तयाशीच फावे असे एक आहे. किंवा जो जेवीला चंद्र सांगे कुमुददळाचे ताटे जो जेवीला चंद्रकिरणे चोखटे तो चकोरू काय वाळवंटे चुंबितो अशी त्याची स्थिती आहे. आता असं जे मन आहे, मनाचं आत्तापर्यंत स्वभाव कसा होता, जोपर्यंत त्याला ह्या ब्रह्मसुखाची गोडी लागली नाही तोपर्यंत सांगतात संसाराच्या तोंडी गुंतले जे, ते कायम संसाराच्या तोंडातच गुंतलेलं होतं. संसाराच्या तोंडात म्हणजे इतकं गुंतलं होतं, संसाराने त्याला मरणाची वेळ आली ना संसारामध्ये, त्यावेळेला सुद्धा ते विषय चिंतन करीत आपल्या देहाचा त्याग करतं आणि पुढची योनी कोणती आहे, तिथं कसा प्रवेश करायचा हे त्याला दिसायला लागतं. ते सुद्धा प्रत्येक आपला जन्म व्हावा तो कशासाठी आहे, विषय भोग आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं करत होतं की नाही. ते विषयाच्या तोंडातच गुंतलेलं. इथं कोणतं आहे, एक ओवी आहे ना भागवतात का ज्ञानेश्वरीमध्ये येते की बेडूक जो आहे त्या बेडुकाला सापाने गिळलेला आहे. दरदुर सापे गिळजत्व आहे ओभा की तो मासिया वेटाळी जिभा तैसे पाराने कवणे लोभा वाढविती तृष्णा. ज्ञानेश्वरीतली चोवी. तर त्याच्यामध्ये बेडकाला सापाने गिळलं. आता गिळलाय का नाही, सापाच्या तोंडात कोण गुंतला आहे, बेडूक गुंतला आहे. आता तो मृत्यूच्या पूर्णपणे मृत्यूला त्याला काय म्हणतो आपण, मृत्यूनं मरणासन्न झालेला आहे. आणि अशा वेळेला सुद्धा एखादा जर माशी समोर आली तो माशी या लागी वेटाळी जिभा, तो काय करतो, ती माशी गिळावी आणि आपल्याला तृप्ती प्राप्त होण्याचा क्षण आहे म्हणून आणखीन पुढं आपली जीभ करतो आणि त्या माशीला गिळून घेण्याचा प्रयत्न करतो. काय आहे का त्याच्यात अर्थ आता आहे. तसं माऊलीला आश्चर्य वाटतं, प्राणीसुद्धा तसंच करता की नाही. हे घडी घडी काळ वाटे याची पाहे अजूनही किती आहे अवकाश काय माशी पाखडी तव हे सरे, असं जे क्षणभंगूर असणारं जीवन. आणि त्याच्यामध्ये आठवण काय, विषय आला का मरताना सुद्धा तो विषय भोगायचा अशा प्रकाराने. ज्याच्या ठिकाण म्हणजे आपल्याला ह्याच्यापासून इतकं दुःख आहे तरी दुःखी या दुःखाची जिव्हार या न्यायाने विषयासक्ती असते, संसाराच्या तोंडात ते गुंतलेलं असतं. पण जर त्याला ह्या ब्रह्मसुखाची जर झळक लागली किंवा ब्रह्मसुखाची जर त्याला अनुभूती आली तर त्यावेळेला जयासुखाची या गोडी. आता मात्र मन आरतीची सेच सोडी जे संसाराच्या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी. पहा तरी आम्ही ते सांगतात हे जे ज्या सुखाला ते प्राप्त झाले ना, तर आता ते सुख कोणतं सुख, तर जे योगाची बरव, जे योगाचं उत्तमत्व श्रेष्ठत्व म्हणजे योगाचं सौभाग्य. जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, योगाचे ते भाग्य क्षमा आधी दमा इंद्रिये. योगाचं खरं भाग्य कोणतं आहे म्हणतात, तर मनुष्याला क्षमाशील अंतकरण व्हायला लागलं. दुसऱ्याने कितीही अपराध केला, आपल्याला त्याचं शासन करण्याचं दंड देण्याचं सामर्थ्य असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याचं ती न करता त्या आपल्या अंतकरणातून त्याच्याविषयी रागद्वेषाची भावना उत्पन्न न होता त्याला त्या ठिकाणी सोडून देणं, क्षमा करणं. असं जर झालं कोणता योग बरं का. तुकाराम महाराजांनी तर हे काय वेदाचाच अनुवाद केलेला आहे. चौवेदाशे केलेशे विवरण काय अर्थही गहन करुनिया. असं झालं पाहिजे म्हणतात. कोणताही योगाचं साधन करा. योग हा शब्द जो वापरला ना, तो योग त्याला काय म्हणतो आपण की तो शब्द जो आहे तो त्याला सूत्राचं व्याख्यान करताना म्हटले की त्याला अनेक तोंडं असतात. विश्वतोमुख आहे की नाही. योग शब्द हा कसा आहे, विश्वतोमुख शब्द आहे. तुम्ही कर्मयोग करा, कशामध्ये करा, तरी क्षमाशील तुमचं पाहिजे. आणि आधी दमा इंद्रिये आणि इंद्रिय दमन हे केलंच पाहिजे. योग म्हणतो ना, कोणताही योग करा पण इंद्रियांच्या दमना वाचून असेल आणि क्षमाशीलता नसेल तर त्याला योग ही संज्ञाच देता येणार नाही तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं. तसं
इथं सांगतात हे योगाची बरवं, हे योगाचं सौभाग्य आहे. म्हणजे याचा अर्थ कोणताही आपण परमात्मा प्राप्तीचा उपाय केला तर त्याचं बरव म्हणजे श्रेष्ठता किंवा सौभाग्य काय आहे, त्याचं सौभाग्य एक आहे की संसाराच्या तोंडी जे गुंतलेलं आहे ते मन आरतीची शेची सोडी, आहे की नाही. असं जर झालं तर मग ते काय ठीक आहे ना, तरच ते काय आहे, योगाचं सौभाग्य आहे. संतोषाची राणीव आणि जे काय आहे हे जर प्राप्त झाली स्थिती तर ही संतोषाचं साम्राज्य आहे. सम्यक तुष्टी म्हणजे ज्याच्यामध्ये आलम भावना, तृप्ती, बरोबर ना, नंतर निरतिशय आनंद, हे जर झालं तरच संतोषाचं साम्राज्य आलं. आनंदाच्या साम्राज्यावर तो आरूढ झाला. हां, जे शब्दाने काय घ्यायचं पहा, ज्ञानाची जाणीव जया लागी, किंवा हे सगळं आपण करायचं. ज्ञानसुद्धा काय आहे, ज्ञानाची जाणीव. इथं ज्ञानाची जाणीव ह्या शब्दाने काय घ्यायचं, ज्ञानाची जाणीव म्हणजे ज्ञानाची आवश्यकता. ज्ञानात जाणीव म्हणजेच ज्ञान आहे, आणि ज्ञानाची जाणीव म्हणजे ज्ञानाची प्राप्ती. बरोबर ना, ज्ञानाची प्राप्ती, ज्ञानाची आवश्यकता जया लागी, ज्याच्यासाठी आहे. ज्याच्यासाठी आहे म्हणजे काय आहे, कशासाठी आहे, या सगळ्या गोष्टी कशासाठी, योगाने प्राप्त होणाऱ्या ह्या स्थितीसाठी. ही सगळी ज्ञान कशाने करायचं, स्वरूप स्थितीच्या प्राप्तीसाठी, बरोबर ना. योगाचं साधन अनेक योग समोर दिसले तरी सर्वात श्रेष्ठ योग कोणता आहे, आपल्या स्वरूप स्थितीवर आरूढ होणं, बरोबर आहे की नाही. नंतर संतोषाची राणीव, संतोष विषयाधिकांपासूनही मिळतात, परंतु त्या योगाची राणीव साम्राज्य जे आहे आपल्याला संतोषाची राणीव, तर ते कशाने प्राप्त होतं, खरं फक्त स्वरूपच सुखरूप आहे. त्या सुखरूप तदाद्रष्टू स्वरूपे अवस्थान, द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य, याचा निश्चयाद्वारा प्राप्त होणारी जी काय अव्यवहित उत्तरक्षणी प्राप्त होणारी आपली स्वतःसिद्ध स्वरूप स्थितीची अनुभूती, हे याच्यासाठी सगळं चाललेलं आहे. आणि हे जोपर्यंत नाही तोपर्यंत आपले योग सफल झाला नाही. म्हणून माऊली सांगतात, योगाची बरव, संतोषाची राणीव आणि ज्ञानाची जाणीव जया लागी. ज्ञानाची जाणीव म्हणजे त्याच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्या ज्ञानाची जाणीव म्हणजे दुसरं एक अर्थ करता येईल का, तर त्याच्या ठिकाणी ज्ञान म्हणजे जाणीव, आणि जाणीव म्हणजे काय आहे, ज्ञान आहे. पण ज्ञानाची जाणीव ज्या अर्थी दिलं तर आपलं जे काही ज्ञातृत्व असतं त्या ज्ञातृत्वाचंही, बरोबर ना, त्या ज्ञातृत्वाचंही म्हणजे ज्ञातृत्व म्हणजे याचा अर्थ ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीचं, म्हणजे वृत्तीज्ञानाचंही प्रकाशन करणं, म्हणजे वृत्तीज्ञानाचाही प्रकाशक, स्वयंप्रकाश असा मी आहे असं करणं, याला म्हणतात ज्ञानाची जाणीव. कारण याच्याशिवाय जे म्हणजे स्वरूप स्थितीत प्रवेश होत नाही. त्रिपुटीतलं ज्ञान किंवा वृत्तीज्ञान हे जे आहे फक्त अज्ञानाचं नाशक आहे, आणि तद्वारा ते स्वरूपामध्ये स्थिती करून देतं. अज्ञान निवृत्ती फलदर्शनात, अविद्यानिवृत्ती फलदर्शनात, किंवा तेथं अविद्यानिवृत्ती हे फल का, तेने मोक्षोपादान, अविद्यानिवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधनं केवळ ज्ञान, असं जे केवळ अवस्था प्राप्त होणं त्याला म्हणायचं की ज्ञानाची जाणीव. आणि तीचसुद्धा जया लागे. तीचसुद्धा कशासाठी, आपल्या स्वरूपामध्ये अवस्थान व्हावं, स्वरूपामध्ये प्रतिष्ठित व्हावं, स्थिर रूपाने स्वरूप रूप व्हावं, एवढ्यासाठी जे सर्व चाललेलं आहे असं वर्णन करतात. आणि ते अभ्यासिलेनी योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होईजेलगा. तर ते सांगतात ते अभ्यासिलेनी योगे. मग अशा प्रकारे ते म्हणजे कोण, ते ब्रह्मसुख. ते कशाने, योग्य अभ्यासिलेनी किंवा अभ्यासिलेनी योगे म्हणजे अभ्यासाच्या योगाने. याचा अर्थ इथं अभ्यास योगच सांगितला की नाही, इथं योग जे सांगितलं, बरं हे वर्णन सांगितलं ना, वास्तविक इथं काय सांगितलं, तम विद्या दुःख संयोग वियोग सौनितम, यांच्या कोणत्या पदाचं आलेलं इथं, दुःखाच्या संयोगाचा वियोग, याच्यामध्ये सुख शब्द आहे का कुठं, आहे की नाही. दुःखाच्या संयोगाच्या वियोगाला काय म्हणतात, योग म्हणतात. मग आता त्याचं वर्णन चाललंय, माऊलीने एकतरी शब्द योजलाय का, दुःखाच्या संयोगाचा वियोग.
ऐक नाही. पण हे खरं देवाचे मनोगत तू दाविता अशी मूर्त. कोणतं? अरे जोपर्यंत अधिष्ठानाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आद्यस्थ पदार्थाची निवृत्तीच होत नाही. ऐकी नाही. म्हणून या ठिकाणी ही जी पद्धती आहे ज्याला काय म्हणतो आपण, उलट हे आगंतुक आलेलं जे दुःख आहे स्वरूपाच्या ठिकाणी नसताना, ऐकी नाही, त्याची निवृत्ती झाली. ह्याच्यामध्ये मनुष्याला पुरुषार्थाची भावनासुद्धा वाटू नये. कारण जे स्वरूपाच्या ठिकाणी नित्यच निवृत्त आहे म्हणून त्याला काय म्हणतो आपण, निषेधमुखाने न सांगता माऊलीने या ठिकाणी काय केलं, विधिमुखाने सांगितलं. अधिष्ठान जया सुखाची आगोडी, काय मन आरतीची सेची सोडी, संसाराच्या तोंडी गुंतले जे योगाची बरव, संतोषाची राणीव आणि ज्ञानाची जाणीव जया लागी. म्हणजे ह्या दुःखाच्या संयोगाचा वियोगाचं खरं भगवंताचं तात्पर्य हे बाबांनो अधिष्ठानाचं आत्मत्वाने ज्ञान करून घ्या. म्हणून या ठिकाणी सांगतात ज्ञानाची जाणीव जया लागी. जया लागी म्हणजे कशासाठी? ज्या स्वरूपामध्ये स्थिर होण्यासाठी. आणि ते स्वरूपामध्ये स्थिर होण्याचं साधन काय आहे? जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे म्हणून ज्ञान शब्दाचा प्रयोग केला आहे की नाही. म्हणून जया काय, ज्ञानाची जाणीव जया लागी. ठीक आहे ना. म्हणजे अधिष्ठान ज्ञान. इथं कुठं नाहीतर याची टीकाकारांनी खूप वेगवेगळ्या रीतीने याचं वर्णन केलं. जसं आहे तसं टीका केले. ते नाही असं नाही, पण माऊलीने याचं वर्णन काय केलं, भगवान सांगतात व्यतिरेकाने ना, आणि इथं आपलं आणि माऊली सांगतात अन्वयाने. अशा प्रकारचं याचं चिंतन केलं. कारण काय आहे, व्यतिरेक जो आहे त्या व्यतिरेकामध्ये फक्त दुःखाची निवृत्ती एवढंच आहे ना, परमानंदाची प्राप्ती. मग आगंतुक गोष्टीचा जास्त विचार करावा का स्वरूपभूत असणारा विचार करावा? स्वरूपभूत आहे आपलं स्वरूप, ब्रह्मस्वरूप, त्याचा विचार केला. त्याची सच्चिदानंद रूपता जी आहे ती जर तुम्हाला ज्ञात झाली, ज्ञानाची जाणीव, तर तुम्ही काय ब्रह्मैव होती. ब्रह्मैव सन ब्रह्मापेती. तुम्ही ब्रह्मरूपच आहात, ब्रह्मरूपतेला प्राप्त व्हा. या सुखदुःख आगंतुक असल्यामुळं त्याचा विचार करण्यापेक्षा जे आपलं नित्यसिद्ध स्वरूप आहे त्या स्वरूपात तुम्ही स्थिर व्हा असं सांगितलं. ऐक नाही. म्हणून ज्ञानोबाराय जे तर या ठिकाणी असं म्हणता येत नाही की याचा हठयोग मुख्य सांगायचं आहे, कुंडली सांगितले नाही असं नाही, पण काहीतरी उद्देश वेगळा आहे. मुख्य उद्दिष्ट हेच आहे की वेदांत तत्त्वज्ञानानेच तुम्हाला ही स्थिती प्राप्त होईल की ज्याच्या ठिकाणी उत्तरोत्तर वाढतं सुख आहे. अशी जी स्थिती आहे ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख ज्याच्यामध्ये आहे, तर त्याच्यामध्ये वेदांत चिंतन हे तुम्हाला त्याच्याचा उपयोग आहे. मग तुम्ही म्हणाल जर नाही झालं तर मग साधन आहे का नाही? हां, दुसरं एक साधन आहे कुंडलिनी योग. त्याच्यासाठी तुम्ही करू शकता षटचक्र भेदन. त्या खंडारकर महाराजांनी लिहिलं की बा 4 गोष्टी याच्यातून दिसून येतात. आपली ओळी आल्यावर सांगतो. तर हां, त्या ठिकाणी जे अभ्यासिलेनी योगे. आता तर तुम्ही म्हणाल की नाही याचा अभ्यासच करायचा हे निश्चित झालं ना. मग जे अभ्यासिलेनी योगे म्हणजे ज्याचा अभ्यास केला असताना त्या अभ्यासाच्या योगाने म्हणजे अभ्यासाच्या संबंधाने, म्हणजे अभ्यासाचं आवृत्तीचं पुन्हा पुन्हा अनुष्ठान करून ना अभ्यास. मग असं जर अभ्यास केलं, अहम ब्रह्मास्मी ब्रह्माहमस्मी, काल आपण पाहिलं ओतप्रोत चिंतन केलं, आत्माच ब्रह्मन ब्रह्मच आत्मा, हा अभ्यासच आहे की नाही? हा अभ्यास आहे. किंवा निधिध्यासन संज्ञक ध्यान, हा अभ्यासच आहे की नाही? जरी विपरीत भावनेच्या निवृत्तीसाठी असला, जर तुम्हाला यौक्तिक चिंतन करत असताना मनन अभ्यासच आहे की नाही? षडलिंगपूर्वक जर तुम्हाला जीव ब्रह्मैक्यचा निश्चय करायचा असेल तर श्रवण हे सुद्धा काय आहे? अभ्यासच आहे की नाही? आणि श्रवणासाठी लागणारं साधन चतुष्टय संपन्नता हे अभ्यासच आहे की नाही? आणि ही तुम्हाला विविध दिशा निर्माण होण्यासाठी तुम्ही पूर्व केलेलं निष्काम कर्म उपासन हे सुद्धा अभ्यासच आहे की नाही? अभ्यासा वाचून काही काय नाही ते नाही इथं विरक्त शब्द. अभ्यासाशी काही आणि सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ. ऐक नाही. आणि याच्यातच मागे सांगितलं अर्जुना, काही अभ्यास केल्या वाचून कोणती गोष्ट प्राप्त होते का? ती काही नाही. इथं तू म्हणशील की अधिकाराच्या काही कुठं खाणी आहेत का?
उद्धरेद आत्मना आत्मानं, आपणच आपला उद्धार करावा लागतो. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना, जो या ठिकाणी आपला आत्मोद्धार करीत नाही तो आपला शत्रू आहे, आणि जो आपला स्वतःचा उद्धार करतो तो आपला बंधू आहे, तो आपला मित्र आहे, असं भगवंतांनी सांगितलं की नाही. म्हणजे काय, काल मी असं चिंतन केलं का वेदांताचं चिंतन मनुष्य करू शकतो, आहे की नाही, वेदांताचं चिंतन करू शकतो, पण अभ्यास करायची प्रवृत्ती होऊ शकत नाही. कारण अभ्यास काय, जे इकडं आवश्यक आहे इंद्रिय निग्रह, तोच काय या मनाचे काय तोच काय ते इंद्रियाशी सदा दुःखे गेले का. हां काय आलं, हा एरवी हिताशी जे जे निके, आणि ते इंद्रिये सदा दुःखे. एरवी सोपे योगासारखे काय आहे, योगासारखं सोपं नाही. म्हणजे जर इंद्रिय निग्रह करायचा असेल तर इंद्रियांचा विचार सोडून दिला, इंद्रियांना विषयाच्या संबंधात जे काय आपली सुखत्व बुद्धी आहे तो विचार जर आपण सोडून दिला तर मनुष्याला काय योगाचं तरी साधन काय करायला काय अवघड आहे. बरं, ही जी आपल्याला जी समजूत आहे का इंद्रियांच्या विषयाच्या संबंधातून सुख होतं, ही पूर्णपणे भ्रमात्मक धारणा आहे की नाही, का खऱ्या अर्थाने इंद्रियाच्या ठिकाणी आपलं विषयांच्या ठिकाणी सुखच नाही. बरोबर ना. मग ज्या विषयांच्या ठिकाणी सुखच नाही त्या विषयांचा त्याग करण्यामध्ये अभ्यासाची तरी काही गरज पाहिजे का, खरं नाही. परंतु अनादी संसारमालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. म्हणून त्याज्य गोष्टीचा त्याग करायला कष्ट आहेत का स्वस्वरूपाचा प्राप्तीला कष्ट आहेत, त्याज्य गोष्टीचा त्याग करायला कष्ट आहेत का स्वस्वरूपाची अनुभूती घ्यायला कष्ट आहेत. दोन्हीकडे कष्ट नाही. जे आपलं स्वरूप आहे त्याच्यात काय कष्ट घ्यायचं, आहे की नाही, आणि जे त्याग करायचे त्याच्यातही काय कष्ट आहेत, दोन्हीकडे कष्ट नाही. मग कष्ट का पडतात, ज्याला हे कळत नाही का स्वस्वरूपातही कष्ट नाहीत, आहे की नाही, आणि विषयाच्या त्यागातही कष्ट नाही, असं ज्याला कळत नाही त्याला याच्यात फार कष्ट वाटतात, आहे की नाही. नाही तर काय कर, मग त्याला मात्र फार असं वाटतं की माहेपासोनी बाळक काळे नेता एकुलते एक का जीवी होय उदक चटता मीना, असं त्याला एवढं वाटतं, आहे की नाही. ना तरी भनंग दवडिता भानयावरून, आणि माऊली म्हणतात असं वाटतं, आहे की नाही. माऊली सांगतात काय, तैसा पै सारसाही विगडता ओहावनी वत्स काढिता भनंग दवडिता भानयावरुणी. तैसे विषयाचे घर आणि इंद्रिय सांडिता थोर योगांत होयते वीर विराग. माहिती आहे का तुम्हाला, प्रलय काळ ओढवल्यासारखं दुःख होतं. हे काय माऊलींना सांगण्याचं तात्पर्य आहे का, मूर्खांना हे दुःख सहन करावं म्हणून सांगतात, आहे की नाही. मूर्ख माणसाला त्याला काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे ना, आहे की नाही, त्याला सात्विक धैर्य देण्यासाठी देतात. नाही तर माऊलींच्या दृष्टीने याचं काय आहे की नाही, हे काय चिंतेचा विषय का, विषयांचा त्याग हे काही चिंतेचा विषय आहे का. आणि आत्मानुभूती हे तर उत्तरोत्तर सुखाची अभिवृद्धी करणार आहे. त्याच्यात त्याला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये दुःख आहे का, काही का काहीच दुःख, ते तर सुखरूपच आहे आणि दुःख स्वरूपाच्या ठिकाणी नाहीच आहे. त्यामुळं दुःखाच्या निवृत्तीसाठी किंवा दुःखाची मान्यता द्यायचं कारण नाही. त्यामुळं माऊलीने याचे उल्लेखच केला नाही त्या दुःखाचा. तमविद्या दुःख संयोग वियोग. कारण माऊलींच्या दृष्टीनं जरी दुःखाचा संयोग शब्द दिसला, पण त्या आत्मेच्या ठिकाणी दुःखाचा संयोग म्हणतात, नंतर त्याचा वियोग करायचा. पहिल्यांदा प्राप्ताचा निषेध संभवतो. जर दुःख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधी नाहीच आहे तर त्याचा वियोगाचा संयोग करायचा आहे काय. त्या जर प्राप्तच नाही तर त्याचा निषेध तरी काय करायचा, आहे की नाही. मग माऊलींनी विचार केला म्हणजे विचार करायची गरज नाही. माऊलीने आपल्याला सांगितलं की अरे ह्या दुःखाचे तुम्हाला कदाचित वाटेल का संयोग होतो. संयोग होतो. आत्म्याची सत्ता आणि दुःखाची सत्ता कोणती आहे, एकाची कल्पित आहे की नाही, आणि एकाची काय परमार्थिक सत्ता आहे. आणि अध्यस्त पदार्थ जो असतो त्या अधिष्ठानाशी संबंध होण्यासाठी त्यांचा सत्ता तरी एक असावी ना. समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. त्यामुळं ह्या आत्म्याचा आणि त्याचा कोणत्याही प्रकाराने संबंध होऊ शकत नाही. मग तुम्ही इथं संयोगच संबंध घेतला. मनुष्य विचार करायला लागलं, संयोग संबंध हा एक दिशी असतो ना. वृक्ष आहे, वृक्षावर पक्षी बसला तर ते एका देशात राहतो ना. तसं हे दुःखाला स्थान शोधा तुम्ही बरं.
संयोग संबंध होतो का आत्म्याचा आणि दुःखाचा? कारण आत्मा एकदिशी नाही. आत्मा काय निरतिशय व्यापक आहे आणि निरतिशय व्यापक पदार्थामध्ये दुसऱ्या पदार्थाला राहण्यासाठी स्थानच नाही. तो अखंड निरतिशय व्यापक पदार्थ आहे माझा आत्मा. त्याच्यात दुःख कुठे आहे का? दुःख सिद्धच होत नाही, त्याच्यात दुःखच सिद्ध होत नाही. मग आत्मा कसा आहे? निरवयव आहे. मग निरवयव आत्मा असल्यामुळं दुःखाचा आणि त्याचा संयोग संबंध होईल का? बरं, समवाय संबंध तरी त्याचा होईल का? समवाय संबंध का होणार नाही? श्रुती काय सांगते की एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ती किंचन. ऐकी नाही, अशी जर श्रुती सांगत असेल समवाय संबंध हा नित्य असतो, जर दुःखाचा आणि त्याचा संबंध आपल्याला समवाय संबंध असं सांगता येईल का? असं असतं तर श्रुतीनं असं सांगितलं नसतं की त्या ठिकाणी दुःख आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. आत्यंतिक निवृत्ती होणारा पदार्थ हा समवाय संबंधाने कसा राहतो असं म्हणता येईल का आपल्याला? धर्म आणि धर्मी यांचा संबंध. दुःख हा त्याचा धर्म नाही, बरोबर आहे ना? दुःख हा त्याचा धर्म नाही. आपल्या एका अंगाने म्हणजे श्रुतीच्या विरुद्ध, श्रुती मतस्तर्को अनुसंधीयता, श्रुतीच्या मान्यप्रमाणे तुम्ही तर्क करा किंवा श्रुतीचा अर्थ करा. श्रुतीचं जर षड्लिंगपूर्वक चिंतन केलं तर दुःख आणि आत्मा यांचा समवाय संबंध आहे असं कधी सांगायचं का? सांगायचं नाही. तिसरा कोणता संबंध? याच्या ठिकाणी तो विशेषण विशेष्य भाव संबंध तरी सांगतो. आत्म्याचं दुःख विशेषण आहे का? विशेषण विशेषाला सोडून सांगत नाही. नाही तर सगळी शास्त्राला व्यर्थत्व येईल. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असं जर सांगायचं असलं, जर ते आत्म्याचं विशेषणच असतं ते कधी निवृत्तच होणार नाही. मग सगळी पुरुषार्थाची श्रुतीनं प्रतिपादन केलेली साधनं काय होऊन जातील? व्यर्थ जातील. ऐकी नाही. आता त्याच्या ठिकाणी तादात्म्य संबंध म्हणावं तर आत्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे आणि हे दुःख आहे. ऐक नाही, त्याच्या विरोधी. बरं, त्या दोघांचं तादात्म्य कसं होईल? दोन परस्पर विरोधी धर्म, एक सुखरूप आत्मा आणि एक दुःख, हे दोन्ही, बरोबर ना? हे दोन्हींचा एका अधिकरणाच्या ठिकाणी एका वेळी दोन्ही येणंच कधी शक्य नाही. म्हणून त्याचा समवाय संबंध नाही, त्या संयोग संबंध नाही. तद आत्मा, तेच मी असं होणार नाही. ते म्हणत आम्ही तर म्हणतो आम्ही दुःखी आहे, मग आत्म्याला दुःख नाही का? तर हे कशामुळे? भ्रमामुळे. भ्रमामुळे. मग आता संबंध कोणता आहे? कार्यकारणभाव संबंध सांगता येईल का? आत्म्यापासून दुःख निर्माण झालं, दुःख हे आत्म्याचं कार्य आहे असं म्हणता येईल का? नाही. कार्यकारणभाव संबंध पण त्याच्यामध्ये नाही. मग तादात्म्य संबंध नाही. मग संबंध मानल्याशिवाय अनुभूतीची काय संगती? मला अनुभव आहे मी दुःख आहे, ऐकी नाही, त्याची संगती आहेच आहे. कोणता? आध्यासिक तादात्म्य संबंध. का आध्यासिक तादात्म्य संबंधाचा अर्थ संबंधच नाही असा आहे? संबंधच नाही असं आहे. म्हणून माऊलीनं दुःखाचा संयोग करा. त्याच्यापेक्षा तुकाराम महाराज म्हणतात, काशासाठी हात भरोनी धुवावे, चालत या गोवे मार्गाशी. रस्त्यावर पडलेली विष्टेने हात धुवायचा आणि मग काय करायचं? नंतर त्याचं क्षालन करायचं. त्याचं त्यांनी सांगितलं काय? एक हे चिखल आहे ना, पंक प्रक्षालनात पूर्व नाही असं काही, म्हणजे इतीवर म्हणजे एखाद्या गाळ आपल्या चिखल आपल्या अंगाला लावून घ्यायचा आणि नंतर स्नान करायचं. त्याच्यापेक्षा अंगाला चिखलच लावून न घेणं हा सगळ्यात मोठं शहाणपण आहे. तसं या ठिकाणी ज्याच्या संयोगाचा वियोग करायचा आहे त्या दुःखाच्या संयोगाचीच मूळ असिद्धी करणं हे माऊलींचं उद्दिष्ट आहे. आणि त्याद्वारा तुम्हाला अन्वयमुखाने आत्मस्वरूपात दुःखाची सिद्धी नाही, त्या ठिकाणी दुःखाची असिद्धी सिद्ध करण्याकरिता तिथं तुम्हाला असं जर त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो अखंड सच्चिदानंद अद्वय व्यापक केवल असा आत्माच आहे. पारमार्थिक सत्तावान तीच एकटी वस्तू आहे आणि कल्पित तादात्म्य संबंध मानलेली वस्तू तत्वतः त्याच्या ठिकाणी कधीच द्वैत निर्माण करत नाही, किंबहुना तिचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. असा जर तुमच्या बुद्धीचा दृढ निश्चय झाला तर त्या ठिकाणी तुम्ही कोणती व्याख्या करणार? ही की जया सुखाची या गोडी मन आरतीची शेची सोडी, जे विषयांच्या तोंडी संसाराच्या तोंडी गुंतले, जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी आणि ते अभ्यासिलेनी योगे. आता हे एवढं आपण म्हटलं ऐकी नाही, पण तरीसुद्धा एवढा इथं कसं आहे
आहे की नाही, तरीसुद्धा पुन्हा सांगतात की ही जी आपल्याला अनादी संसार भोगत असताना आपल्याला विषयांच्या ठिकाणी ह्याचा काय अनुभूतीचा आपलाप करता येत नाही, आहे की नाही. म्हणून अनुभवाचा आपलाप होत नसल्यामुळं हे साधकाच्या दृष्टीनं म्हटलं तर पुन्हा माऊली सांगतात की अभ्यासिलेनी योगे, त्याचा अभ्यास करा. आता जर तुम्हाला गरज नसली तर आम्हाला तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं तरी असतं का? सांगितलं नसतं. पण जर तुम्हाला असं नसेल होत तर मग काय करा, ह्या अभ्यास करा पुन्हा पुन्हा. कारण काय आहे, या ठिकाणी आपण मानतो ना वस्तूचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही संशय किंवा विपर्य होऊ शकतो. भरचूच्या दृष्टांतावरून सांगितलं की नाही. तसं जर तुम्हाला झालं असेल तर आता तुम्हाला काय केलं पाहिजे, अभ्यास. आणि त्या अभ्यासाच्या योगाने सावयव देखावे लागेल तुम्हाला, मूर्तिमान असं ते. कारण ब्रह्म जे आहे ना, याचा अर्थ आहे की परोक्ष ज्ञान, हे जे झालेलं ज्ञान आहे ना, परोक्ष ज्ञान असेल किंवा प्रतिबद्ध ज्ञान असेल, बरोबर आहे ना. तर दोन्हीसाठी तुम्हाला काय आहे, अपरोक्ष ज्ञानामध्ये, दृढ अपरोक्ष ज्ञानामध्ये जर स्थिर झाले तर त्याच्यासाठी हे म्हणणं आहे. किंबहुना तेच श्रुतीचं काय आहे, मनोगत आहे. म्हणून ते म्हणतात की तया अभ्यासिलेनी योगे, ते अभ्यास केला की तुम्हाला अगोदर काय आहे, मूर्तिमान आत्मा दिसत नाही. म्हणजे आत्मा सावयव पाहायचा, म्हणजे आत्मा सावयव हे सांगण्याचं अर्थ नाही. मूर्तिमान, मूर्तिमान म्हणजे सच्चिदानंद घन, ते पाहावे लागे, नाम अनुभवावे लागे. आणि अनुभव कसा घ्यावा लागे, तर खरा अनुभव जेव्हा येतो तेव्हा तो अनुभव रूपच होतो, त्याच्याहून वेगळा राहतच नाही. आणि असं होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि त्या अभ्यासिलेनी योगे मग सावयव देखावे लागले. म्हणजे त्या परमात्म्याचा कोणता साक्षात्कार करावा लागतो, अपरोक्ष साक्षात्कार करावा लागतो. कारण बरोबर आहे का, पहा, ब्रह्मज पदार्थाची निवृत्ती ह्या अधिष्ठाना वाचून होत नाही, बरोबर ना. भ्रमातला पदार्थ हा अधिष्ठान ज्ञानानेच निवृत्त होतो. आणि परोक्ष ज्ञानाने मी दे आहे असा जो अपरोक्ष भ्रम आहे, बरोबर ना, त्या अपरोक्ष भ्रमाची निवृत्ती परोक्ष ज्ञानाने होणार नाही. आणि जर त्याची निवृत्ती करायची असली तर कोणतं ज्ञान पाहिजे, अपरोक्ष ज्ञान. आणि मग त्या अपरोक्ष ज्ञान होईपर्यंत तुम्हाला वारंवार, जर तुम्हाला विपरीत भावना असेल तर निधी ध्यासन संज्ञक ध्यानाचा अभ्यास करावा लागेल की नाही. अभ्यासाचं साह्य घ्यावाच लागेल तुम्हाला, बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी अभ्यास लेणे योग्य. आणि जर तुम्हाला निधी ध्यासनाच्या परिपक्व अवस्थेत जर साक्षात्कार झाला तर तुम्हाला पुन्हा अभ्यास करायची गरज आहे का, नाही. तुम्हाला मूर्तिमान ब्रह्मच तुम्हाला दिसलं म्हणजे त्याचा साक्षात्कार झाला. आणि साक्षात्कार झाल्यानंतर काय, ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. म्हणून पुढं सांगतात देखिले तरी अंगे होई जाईल गा. आणि जर तुम्ही त्याला देखलं म्हणजे काय, दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला, त्याच्या जर संशय विपर्य रहित तो साक्षात्कार असेल, म्हणजे निष्प्रतिबंध आनंदाची अनुभूती येत असेल, तर ते काय होईल, तुम्हाला देखिले तरी अंगे होईल जाईल का. तुम्ही पाहिलं का तुम्ही अंगाने म्हणजे स्वरूपाने त्याच रूपतेला प्राप्त व्हाल, म्हणजे तुम्ही त्यांच्याहून भिन्न राहणार नाही. आता एकच चिंतन करायचं. आता असं झाल्यानंतर, एवढं झाल्यानंतर ज्ञानोबरायांचं मनोगत जर पाहिलं तर ह्या अध्यायामध्ये चाललेलं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये नंतरही अभ्यास करावा असं ज्ञानोबरायांचं मत आहे का. आता तुम्हाला दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला, बरोबर ना. आता तुम्हाला काय झालं, दृढ अपरोक्ष साक्षात्कार झाला, बरोबर ना. तुम्ही प्रतिबंध निवृत्तीसाठी साधनही केली, बरोबर ना. तुम्हाला आता मी देह आहे हा भ्रम राहिला आहे का, नाही, आहे की नाही, बरोबर आहे ना. महाराज सांगा, कोणी थोडं विचारपूर्वक सांगा. तर समजा यामध्ये आता याच्याही नंतर त्या पुरुषाने अभ्यास करावा असं ज्ञानोबरायांचं काही मनोगत दिसतं का, का त्याने अभ्यास करू नये हे मनोगत आहे. हां, त्याच्यानंतरही अभ्यास, कारण ज्या अर्थी एवढा भर दिला ज्ञानोबरायांनी आत्तापर्यंत आपण, तर याचा अर्थ त्यांनी नंतरही अभ्यास केला पाहिजे असा अर्थ. नाथ महाराजांनी तर असं उदाहरण दिलं, पतिव्रता स्त्री आहे, तिनं आयुष्यभर पतीच्या मनोगताप्रमाणे केलेलं आहे, म्हातारपणी तिनं तिच्या आज्ञेचं उल्लंघन केलं तरी काही नाही. जर आपण पाहिलं ना, ज्या पतिव्रता स्त्री आहेत त्या त्याच्या पतीच्या कौतुकाला आणि स्तुतीला पात्र होतात, तर आपण तिची स्तुती करायचं काय. काय ओवी ज्ञानेश्वरीमध्ये एक की याच्या ठिकाणी ती पतिव्रता स्त्री आहे, तिचा जे काही पती आहे ना तोच सुद्धा तिचं कौतुक करील का, तर त्याच्या स्तुतीचा विषय का होते, तर तिनं त्याचं समर्पणच तेवढं आहे,
आहे की नाही. मग असं जर झालं तरीसुद्धा ती त्याच्या मर्यादेचं उल्लंघन कधीच करत नाही. तसं जरी मनुष्याला तत्त्वज्ञान झालं तरीसुद्धा ज्या साधनाने तत्त्वज्ञान झालेलं आहे बरोबर ना, त्या तत्त्वज्ञानाचा आनंद भोगण्यासाठी तो आपला अभ्यास सोडित नाही. किंवा त्यांनी केलेला जो रात्रंदिवस केलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासामुळं त्याला त्याची सवय झालेली आहे. आणि त्यामुळं काय आधी होता संत संग तो का झाला पांडुरंग आणि त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. फक्त याच्या अभ्यासातला फरक काय आहे? त्याच्या अभ्यासातला फरक आहे त्याच्या ठिकाणी सत्यत्वाने कर्तव्यबुद्धीनं तो अभ्यास करत नाही. ऐक ना, पण कर्तव्यबुद्धीनं सत्यत्वाने अभ्यास न करताही त्याच्या पूर्वसंस्काराने तो त्याच्या ठिकाणी तो होत राहतो. अभ्यास करा बरं, त्याला शास्त्राचं विधान नाही. शास्त्राचं विधान नाही तरी ज्ञानोबारायांची जे मातेचं अंतःकरण आहे ते या ठिकाणी मात्र असं सांगतं की त्याचा जो अभ्यास आहे तो जर सवयीत परिणत झाला आणि ती सवय राहिली तर त्याला जीवनमुक्तीचं काय होईल? विलक्षण सुख मिळेल. आणि ते मिळावाच असं माऊलींचे काय आहे? इच्छा आहे. म्हणून त्यांनी सांगितलं ते अभ्यासेलेने योगे सावयव देखावे लागेल. मूर्तिमान ते सुख दिसलं पाहिजे. म्हणजे तळा हातावरी वाटोळा आणि डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं, असं मूर्तिमान देखावे लागेल. पाहिलं पाहिजे म्हणजे अनुभवलं पाहिजे. आणि एकदा का जो अनुभव तो आला की त्या अनुभवामध्ये अनुभविता अनुभाव्य आणि अनुभव ही त्रिपुटी राहत नाही. ते अंगे व्हायचे लगा त्रिपुटीच्या अतीत असणारं जे आपलं स्वरूप आहे ते आपणच होऊन जातो असं या ठिकाणी सांगितलं. म्हणून ह्या श्लोकाचं आहे ना, तम विद्या दुःख संयोगम संयोगम योग संनितम. बरं, भगवंताचं मनोगत कसं आहे? आपण का म्हटलं हे किंवा माऊलींना सांगायचं इथं भगवान स्वतः सनिश्चयेनं योक्तव्य, निश्चयपूर्वक तुम्ही याचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि ते करताना कधी कधी तुम्ही थकाल. ते करता करता तुम्ही तुकाराम महाराजांचा एक अभंग फार गोड की बाबा करता करता मी फार थकलो भागलो, आता देवा तुम्हाला साह्य होय, आता माझी अंग गलित झालं असं म्हणतात. तशी प्रार्थना करावी पण आपलं साधन सोडू नये. आणि त्याच्या ठिकाणी कधी कधी करता करता कष्टामुळे मनुष्याला त्रास वाटेल, खेद होईल, पण अनिर्विण्ण चेतसा त्यांनी त्याच्यामध्ये कधी कंटाळा करायचा नाही. हे साधन कुठपर्यंत तर आसुप्ते अमृते कालम नयेद वेदांत चिंतया, अमृते मरणापर्यंत त्यांनी करावं. जरी तुम्हाला विधी नसला तरीसुद्धा ते करावं. आणि खरं तर विधी नसला तर करावं. तुम्हाला विधी नाही म्हणताना करावं असं जर म्हणत असाल तर आमचं असं विधान आहे का त्याला आवश्यकता नसली तर त्याच्याकडून होत राहतं. असा अर्थ घ्या, आहे की नाही? त्याच्याकडून ते होत राहतं. होत राहतं म्हणजे तुम्हाला जे काही शास्त्र सिद्धांताला नुसतं शब्द छलानी तुम्ही आम्हाला बंद करणार आहे की नाही, त्याला आम्ही असं म्हणतो की त्या महापुरुषाकडून ते होत राहतं असं त्याला असं म्हणावं. ते हे घ्या माईक घ्या. तुम्ही म्हणालात की ज्याला हे निश्चयानं ज्ञान झालेलं आहे, बोला ना, ज्याला हे निश्चयानं ज्ञान झालेलं आहे त्याला उत्तर जीवनामध्ये ते जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळावं असं ज्ञानराज महाराजांना वाटतं, त्यांची तळमळ आहे. पण असाही एक भाग असू शकतो की ज्याला भ्रमाने मला ज्ञान झालेलं आहे आणि तो साधना सोडून देऊ शकतो उत्तर काळामध्ये आणि पतनाला जाऊ शकतो. अशा पुरुषांची दया ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात असावी. म्हणून बाबा तू करत राहा. फार चांगली गोष्ट आहे. काय हरकत नाही ना, नाही का? असा त्याचा कनिष्ठ प्रतीचा अर्थ घ्यायला काहीच हरकत नाही, आहे का नाही? हा अर्थ इतका मोठा होतो का? आता आपण चिंतन केलं एवढा मोठा नाही अर्थ काढला. परोक्ष ज्ञानवानाने कसं तरी अपरोक्ष ज्ञान त्याला कधीतरी होईल म्हणून त्यांनी हा अभ्यास करावा, हे बरोबर आहे. माऊलींचं ही दया आहे की नाही? हे बरोबर आहे. पण हे त्याचं तात्पर्य इथपर्यंत जर काढलं तर एवढ्यापर्यंत नाही. हा सिद्ध पुरुषाचं वर्णन चाललं आहे, सहजावस्थेचं वर्णन चाललं आहे आणि त्या पुरुषाच्या ठिकाणी साधन होत राहतं असं म्हणणं ठीक आहे. हां, आणि ते सुद्धा जीवनमुक्तीचं विलक्षण सुखाची पण अभिव्यक्ती त्याला होतेच, आहे की नाही? आणि हे कसं परोक्ष ज्ञानी पुरुषाला तो भ्रमात राहू नये हे अगदी खरं आहे. आणि हे अनुभवाच्या कक्षेतले बोलणं आहे, अगदी तसंच होतं. बऱ्याच वेळेला परोक्ष ज्ञानाला अपरोक्ष ज्ञान, तुम्ही काल एक वाक्य सांगितलं होतं चांगलं, हां
हां, त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच वेळेला जसं जसं परोक्ष ज्ञान होत जाईल, शब्दाचे अर्थ आपल्याला चांगल्या प्रकारे उमगत जातील, तसा तसा अपरोक्ष ज्ञान झाल्याचा भ्रम दृढावत जाण्याची शक्यता आहे. काही चुकीचं नाही, आहे की नाही? कारण काय, परोक्ष ज्ञान झालं त्याला हे कळत नाही, त्याला वाटतं ब्रह्म असंग निर्विकार आहे, पण ते मी आहे असा निश्चय झाला नाही. पण त्याला आज लगेच ब्रह्म असंग निर्विकार आहे, तर आता पुढं जाऊन मला असंगत्व निर्विकारत्व अबाधित असल्यामुळं जरी अनात्म देहादिकाकडून जरी काही घडलं तरी मला पाप पुण्य को विधी को निषेधा, हा भ्रमच दृढ होत गेला की नाही. अशा पुरुषासाठी हे सांगितलं असं म्हणलं तर चांगली गोष्ट आहे. तुष्यंत दुर्जन्यायाने ही गोष्टसुद्धा मान्य करण्यासारखी आहे की नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका